23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासावर चढवण्यात आलं। पण 3 मार्च 1931 रोजी भगतसिंगांनी त्यांच्या 2 भावांना त्यांच्या आयुष्यातली शेवटची 2 पत्र लिहिली। म्हणजे देशासाठी आपण फासावर चढतोय याचा आनंद भगतसिंगांना होता, मात्र त्यांची जी दुसरी बाजू होती, घरातला एक कर्ता पुरुष म्हणून भगतसिंगांच्या मनात काय भावना होत्या त्या भावना त्यांनी या पत्रात उतरवल्या। भगतसिंग म्हणतात की आजवर मी कोणासाठीच काही केलं नाही, तुझ्यासाठी सुद्धा काही केलं नाही, पण तुम्हाला संकटात टाकून आता मी जातोय। माझ्या माघारी तुम्ही कसे जगाल याची कल्पना जरी केली तरी अंगाचा थरकाप उडतो, पण तरी सुद्धा भावा, माझ्या भावा, तू हिम्मत ठेव, हिमतीनं सर्व संकटांना सामोरे जा। म्हणजे ज्या तरुणामागं संपूर्ण भारत देश उभा होता, त्याच्या एका शब्दावर भारताचं राजकारण बदललं असतं, ते भगतसिंग त्यांच्या लहान भावाला म्हणतायत की भाई हौसला रखना, हिम्मत से काम रखना, घबराना नाही। त्याच्या पुढे भगतसिंग असं म्हणतात की अमेरिकेला तुला जाता आलं असतं तर चांगलं झालं असतं, पण आता ते शक्य वाटत नाही, पण हळूहळू मेहनत घे, काहीतरी काम कर, काहीतरी नवीन शिकता आलं तर चांगलंच। म्हणजे एक देशभक्त म्हणून भगतसिंगांना आपण ओळखतो, पण घरातला एक कर्ता पुरुष म्हणून भगतसिंगांना काय वाटत होतं, त्यांच्या नेमक्या भावना काय होत्या त्या समजून घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय हे आपल्याला या पत्रामधून समजतंय। आजवर भगतसिंगांची जी प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी होती, ती प्रतिमा ही पत्र वाचल्यानंतर काही क्षणातच कोसळत आणि कुटुंबाची काळजी करणारा, भावांच्या शिक्षणाची काळजी करणारा एक मोठा भाऊ म्हणून भगतसिंग कसे होते हे आपल्याला या पत्रातून समजतं।